अनुसूचित जातीच्या आरक्षणातील अंतर्गत विषमता दूर करून लाभापासून वंचित राहिलेल्या जाती समूहांना न्याय मिळवून देण्यासाठी उपवर्गीकरणाची मागणी आता तीव्र झाली आहे। सामाजिक न्यायाच्या संकल्पनेनुसार अपेक्षित जाती समूहांच्या प्रतिनिधित्वासाठी उपवर्गीकरण आवश्यक असल्याचे अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण समर्थ समिती अमरावती विभागाने श्रमिक पत्रकार भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले आहे। सर्वोच्च न्यायालयाने 1 ऑगस्ट 2024 रोजी पुरेसे प्रतिनिधित्व न मिळालेल्या जातींना प्रतिनिधित्व मिळवण्यासाठी राज्य सरकारांना आदेश दिले आहेत। या आदेशानुसार आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, तमिळनाडू, पंजाब व हरियाणा या राज्यात उपवर्गीकरणाची अंमलबजावणी सुरू झाली आहे। हरियाणा पॅटर्ननुसार उपवर्गीकरण अंमलात आणावे अशी मागणी समितीने केली आहे। सन 1965 मध्ये न्यायमूर्ती BN लोकूर समितीने आणि सन 1955 मध्ये हरियाणा राज्याने याबाबत शिफारस केली होती। आरक्षण उपवर्गीकरण ही संवैधानिक प्रक्रिया असताना महाराष्ट्रात ती असंवैधानिक कशी ठरू शकते असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे। हे उपवर्गीकरण केवळ मांग मातंग या एका जाती समूहासाठी नाही। मातंग जाती समूह हा अनुसूचित जातीतील सर्वात वंचित जातींना न्याय मिळावा म्हणून पुढाकार घेत आहे। उपवर्गीकरणाने फूट पडेल ही बाण निषेधार्ह असून प्रत्येक जाती समूहाला पुरेसे प्रतिनिधित्व देऊन उत्पन्न झालेला वर्गच मैत्रीभाव व बंधुत्व टिकू शकतो असे समितीचे म्हणणे आहे। समितीने शासनाला मागासलेपणाला प्राधान्य द्यावे, उपवर्गीकरण करताना क्रिमिलियर ही अट ठेवू नये, आरोषपूर्ण भरावा अशी मागणी केली आहे। तसेच अनुसूचित जातीचे खोटे प्रमाणपत्र घेऊन निवडणूक लढवू नये व नोकरी मिळवणाऱ्यांवर आजन्म कारावासाची शिक्षेची तरतूद असावी आणि खासगी नोकरी क्षेत्रात आरक्षण लागू असावे असेही सांगण्यात आले आहे। मातंग, मांग, गारुडी, मादिक हे जाती समूह पुरेसे प्रतिनिधित्व नसल्यामुळे मागे राहिले आहेत। ग्रामव्यवस्थेत सर्वात शेवटी सामील झाल्याने विकासाची पाऊलवाट त्यांच्या वाट्याला उशिरा आली, म्हणूनच सर्वसमावेशक विचार केल्यास उपवर्गीकरणाशिवाय पर्याय नाही असे आयोजकांचे म्हणणे आहे। कोर्टाच्या आदेशानंतर आता महाराष्ट्र शासन काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।